नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। शिक्षक भरती व इतर सर्व शिक्षक भरती बद्दलच्या घडामोडी तुम्हाला अपडेटेड राहायचं असेल तर माझ्या या ग्रो अकॅडमी या लाडक्या चॅनलला 1 लाख सबस्क्रायबर असणाऱ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण कंत्राटी भरतीवर वर आणल्यामुळे आपल्याला टेट 3 होईल का, कंत्राटी भरतीचा टेट 3 वर कोणता परिणाम होईल, आगामी काळामध्ये टेट 3 कधी होणार आहे याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओ मध्ये करणार आहे। चला तर मग मित्रांनो पाहू। सर्वात प्रथम कंत्राटी भरती काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। मित्रांनो, कंत्राटी भरतीचा त्यांनी काय सांगितलेले बघा, अगोदर होतं 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात यावी, पण त्यांनी आता रिवर्स गेअर मारलेला आहे। आता इथून पुढे 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेमध्ये कंत्राटी भरती करण्यात येणार आहे। त्या कंत्राटी भरतीचं स्वरूप सांगतो मी तुम्हाला काय आहे। तर शालेय क्रीडा विभागाच्या अंतर्गत असणारे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काही डीएड बीएड केलेले विद्यार्थी आहेत ते डीएड बीएड केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही कंत्राटी भरतीच्या माध्यमातून जॉईन करता येणार आहे। त्या विद्यार्थ्याचं वय किती असलं पाहिजे बघा, 18 वर्ष, किमान 18 वर्ष असलं पाहिजे आणि कमाल मर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत असणारे कंत्राटी पदभरतीमध्ये मानधन म्हटलं तर मित्रांनो 15,000 एवढं असणार आहे। शिक्षक भरती झाल्या नियुक्ती पत्र मिळण्याच्या अगोदर सुद्धा 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेमध्ये काही कालावधीसाठी म्हणजे 6 महिन्याची किंवा 11 महिन्याच्या कालावधीसाठी ही कंत्राटी भरती होती आणि कंत्राटी भरती पदावर आपले बीएड डीएड करणारे विद्यार्थी रुजू पण झाले होते। आता त्याला 6-7 महिने झालेले आहे, हे दुसरं कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो, लक्षात घ्या। डीएड बीएड अर्थधारक बेरोजगारांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कंत्राटी तत्वावर असल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे कोणतेही लाभ मिळवण्याचा अधिकार हक्क नसणार आहे। आणि याचं जर बघितलं 11 महिन्याचं किंवा 6 महिन्याचं हे कंत्राट असतंय। याच्यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी त्यांनी 10/12/2024 अखेरपर्यंत म्हणजे डिसेंबरच्या 10 तारखेपर्यंत अर्ज करण्यासाठी तुम्हाला इथं मुदत दिलेली आहे। मित्रांनो, आता ही कंत्राटी भरती कशी होणार, जिल्हा परिषदेच्या अंडर होणार। मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या अंडर ज्या जिल्हा परिषदेमध्ये 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या आहे ते स्वतःहून जिल्हा परिषदे अंतर्गत जागा काढतील व तिथल्या जिल्ह्यातल्या स्थानिक नागरिकांना जास्त प्राधान्य दिलं जाईल। कारण 15,000च्या कंत्राटी भरतीमध्ये 15,000 या पगारामध्ये इतर जिल्ह्यातील हे उमेदवार जाऊन तिथे काम करू शकत नाहीत आणि तसा प्रयत्न पण करू नका, तुम्हाला तिथे घेतलं जाणार नाही। ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या कॉन्ट्रॅक्ट मध्येच कंत्राटी पद्धतीवर ही भरती असणार आहे। त्यामुळे या भरतीचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या टेट 3 वर परिणाम होईल का, रिक्त जागावर परिणाम होईल का। मित्रांनो, तर्क वितर्क अफवा खूपच काढल्या जात आहेत, विद्यार्थ्यांचं खच्चीकरण केलं जाते। तर मी सांगतो टेट 3 मध्ये या भरतीचा काही एक संबंध नाही। तुम्ही जे अभ्यास करताय, शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करताय, त्यांनी शिक्षक भरतीसाठी नियोजन जे काही केलेलं आहे शिक्षक भरतीचं व्यवस्थितरित्या नियोजन ठेवावं, अभ्यासाला अजून चालना द्यावी, शिक्षक होण्यासाठी प्रयत्नशील राहावं। विद्यार्थी मित्रांनो, अर्ज आल्यानंतर बरेच लोक अभ्यासाला लागतात, अर्ज येण्याच्या अगोदर बरेच विद्यार्थी गाफील राहतात। त्यांच्यासाठी मित्रांनो एक महत्वपूर्ण सल्ला देतो की आगामी शिक्षक भरती 100% होणार आहे। 100% कोणत्या महिन्यात होणार ते पण सांगतो। साधारणपणे फेज 2 झाल्यानंतर, लक्षात घ्या, फेज 2 झाल्यानंतर तुमचं टेट 3 ची जाहिरात येईल साधारणपणे मे किंवा जून या महिन्यामध्ये। लक्षात ठेवा, कुठल्या मे किंवा जून महिन्यामध्ये, फेब्रुवारी मध्ये पॉसिबल नाहीये। बरेच लोक फेब्रुवारी मध्ये सांगतात, पण साधारण बिंदू नामावली यायला 2 महिने तरी काळ गरजेचा असतो। बिंदू नामावली आल्यानंतर तुम्हाला त्याचं
जिल्हा वाईज बिंदू नामावली मागविल्यानंतर त्यांना जाहिरात काढावी लागतात. जाहिराती या जिल्ह्यानुसार असतील, विभागानुसार असतील, त्याच्यामध्ये कुठलाही मागच्या भरतीसारखाच या भरतीमध्ये नियम लागू असेल. जे विद्यार्थी रुजू आहेत, नियुक्त आहेत, त्यांना जर आपल्या जिल्ह्यात यायचं असेल तर टेट 3 देऊनच यावं लागणार आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना बदली हवी आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा टेट 3 देऊनच यावं लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तयारीत राहा. तुम्हाला 5 ते 6 महिन्याचा कालावधी मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचं योग्य मार्गदर्शन व योग्य ऑनलाईन क्लास हवा असेल मित्रांनो, अगदीच बेसिक ऍडव्हान्स पासून शिकवलं जाणार आहे. अनुभवी शिक्षक वर्ग असणार आहेत. टेट 1 टेट 2 चा अनुभव असणारे सर्व शिक्षक असणारे. त्यासाठी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून टेट 3 मध्ये तुमचं जे काही टार्गेट आहे 150+ मार्काचं ते साकार करू शकता. गाफील राहू नका. गाफील राहिला तर तुमचंच नुकसान आहे, लक्षात घ्या. कारण 150 मार्क मिळवल्याशिवाय आपलं बीएड असेल, प्लेन बीएड असेल तर लागणं अशक्य आहे. 150 मार्क मिळवूनच आपल्याला प्लेन बीएड मध्ये अभ्यास ठेवूनच येणाऱ्या काळामध्ये सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव असणं गरजेचं आहे. विथ इंटरव्ह्यू व विदाऊट इंटरव्ह्यू असे 2 राऊंड असतात. विदाऊट इंटरव्ह्यू जर आपलं नाव येण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तयारीत राहा. 4-5 महिने जबरदस्त तयारी करायची तुम्हाला. या ग्रो अकॅडमीच्या क्लासच्या माध्यमातून करा, किंवा तुम्ही सेल्फ करत असाल तर जास्त जोराने करा. मी क्लास लावा म्हणून कधीच कन्व्हिन्स करत नाही, कारण विद्यार्थ्यांच्या माझ्याकडे भरपूर आहे. सध्याही बघितलं तर आज आपण 250 पोरांची बॅच बसवलेली आहे सध्या टेट एक्झामची. फक्त आणि फक्त टेट आन्सर की येण्याच्या अगोदरच एवढे विद्यार्थी आलेले. आन्सर की आल्यानंतर नक्कीच याच्यामध्ये भर पडल्याशिवाय राहणार नाही. संपर्क साधायला विसरू नका. लाडक्या बहिणीपेक्षा सुद्धा महिन्याला कमी फीस आकारून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आगामी काळामध्ये विद्यार्थ्यांचं एक मनोधैर्य आणि प्रोत्साहनात्मक शिक्षण दिलं जातं आपल्याकडे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगतो, तुम्ही या भरतीवर डाऊट घेऊ नका. अभ्यासाला लागा, कारण सिलेबस तेवढा पण सोपा नाही. टेटचा सिलेबस जर विचारात घेतलं 1 ते 10वी पर्यंतच्या अभ्यासक्रमाला लागून, बघा लक्षात घ्या, 1ली ते 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम विचारात घेऊन तुम्हाला सर्व सिलेबस आवश्यक असतो. इथे काही लिमिटेशन नसतात. मग त्यावेळेस परीक्षेत पेपर देताना हा तर सिलेबस नव्हताच आम्हाला, हे असे हार्ड प्रश्न येतील का वाटलं नव्हतं. म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांचं मागच्या भरतीमध्ये नुकसान झालेलं आहे. हे तुमचं नुकसान व्हायला नको यासाठी सांगतो. कंत्राटी भरतीबद्दलचा जो काही संभ्रम होता, बरेच विद्यार्थी मला सांगत होते किंवा सर काय कसं होईल, ते कंत्राट जर काढलं या सरकारने तर आगामी काळामध्ये शिक्षक भरती होईल का? 100% गॅरंटेड शिक्षक भरती होणार. त्याच्यामध्ये कुठलं मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांचाच विषय आहे. आणि अशा किती शाळा आहेत आपल्या एरियामध्ये, एकदा चेक करा. अभ्यास करायचंय का नाही करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. आणि मला पण सांगा मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या एकूण शाळा किती आहेत आपल्याला पण माहित असलं पाहिजे. एक साधारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक 10, 12, 15 जास्तीत जास्त 20 शाळा निघतील मित्रांनो. जिल्ह्यावर जर विचार केला, महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर एक साधारण 200-300 शाळा निघतील 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या. मित्रांनो, 11 पटसंख्या असली तरी तिथे 2 शिक्षक देणं गरजेचं आहे त्यांना, लक्षात घ्या. GR काढलाय म्हणजे येणाऱ्या काळामध्ये भरती नक्की होणार आहे. कुठलंही कन्फ्युज करून घ्यायचं नाही आणि आगामी काळामध्ये शिक्षक भरतीची व्यवस्थितरित्या तयारी करायची. तुमचं कन्फ्युजन जर दूर झालं असेल, अभ्यासामध्ये काही जर व्यत्यय येत असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? प्रोत्साहनात्मक आणि विद्यार्थ्यांना मोटिवेट करणारा व्हिडिओ आहे. नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.